बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत। मोदी उद्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत। दौऱ्यापूर्वी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम आणि रंगरंगोळीचं काम सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्रातल्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यासाठीच जय्यत तयारी सुरू आहे। चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंदन, कशी तयारी सगळी सुरू आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यानिमित्त संपूर्ण नाशिक शहरामध्ये सध्या वातावरण जे आहे ते राममय झाल्याचं बघायला मिळत आहे। मोदींची तपोवनातली सभा आहे आणि या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। या काळाराम मंदिरात असलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं संपूर्ण मंदिर परिसराचा कायापालट झाल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मंदिराच्या परिसरात रातोरात या ठिकाणी डांबरी रस्ते जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। डागडुजी रस्त्यांची केली जाते आहे। यासोबतच मंदिर परिसरातल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवर आपण बघतोय की चित्रकला महाविद्यालयातले विद्यार्थी जे आहेत त्यांच्या माध्यमातून रामायणातील दृश्यांचं चित्रण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। यासोबतच मंदिराच्या समोर स्वामी विवेकानंद यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची देखील डागडुजी केली जाते आहे। या पुतळ्याची रंगरंगोटी जी आहे ती केली जाते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारण 20 ते 22 मिनिटं नाशिकच्या काळाराम मंदिरात येणार आहेत आणि त्यानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये गोदावरीची आरती देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि त्यामुळे जुना नाशिकचा हा संपूर्ण पंचवटीचा जो भाग आहे जो प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी येत असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो नाशिककरांमध्ये बघायला मिळतो आहे। संपूर्ण शहराचा कायापालट झालेला आहे। अगदी शहरातल्या फ्लायओव्हरवर देखील रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम जी आहे ती हाती घेतली जाते आणि त्याच्यामुळे एक अत्यंत उत्साहाचं असं वातावरण जे आहे ते मोदींच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।